आपल्याला सांगू इच्छितो की जी महाराष्ट्रातली शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती आहे, त्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन नागपूरमध्ये सर्व संघटनांनी एकजुटीने चालवलं. या आंदोलनामध्ये मोडता घालण्याचे अनेक प्रकार हे सत्ताधाऱ्यांनी त्या ठिकाणी केले. न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून देखील या आंदोलनाचा निशाणा साधायचा प्रयत्न केला. परंतु बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली तमाम सर्व संघटनांनी एकजुटीने हा किल्ला लढवलेला आहे. यामध्ये आज या ठिकाणी सरकारनं कर्जमाफी करण्याचं आश्वासन या ठिकाणी आम्हाला प्रत्यक्ष बैठकीमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांनी स्वतः देखील जाहीर केलेलं आहे. आमची आशा आहे की सरकार हे आश्वासन पूर्णत्वाला खऱ्या अर्थानं नेईल. या ठिकाणी त्याचबरोबर जे शेतकऱ्यांना शेतीमाल खरेदी करण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की शेतकरी कर्जबाजारी का होतो, नैसर्गिक आपत्तीनं होतो, हमी भावानं खरेदी न झाल्यामुळे त्या ठिकाणी होतो. हा खरं तर शेतकऱ्यांच्या कर्जबाजारी होण्याचा मुद्दा आहे आणि म्हणून या ठिकाणी कापूस सोयाबीनची संपूर्ण खरेदी झाली पाहिजे. 4,957 रुपये हा सोयाबीनचा भाव महाराष्ट्र राज्यानं केंद्राला कळवलाय. 5,328 हमी भाव आहे आणि शेतकऱ्यांना मिळणारा भाव 500 पासून 2,500, 3,000, 3,500 आहे. हे चित्र जे आहे हे चित्र बदलल्याशिवाय कर्जमाफीचा लढा थांबणार नाही. शेवटचा मुद्दा हा आहे की या ठिकाणी या निर्णयाच्या पाठीमागे जर सरकार फिरलं तर आंदोलनाचं शस्त्र उपसण्याकरता या संघटना पुन्हा मागे पुढे बघणार नाहीत. या निर्णयाचा सरकारनं पालन करावं. त्याबद्दल शेतकरी हक्कासाठी डोळ्यामध्ये तेल घालून जागरूकपणानं सर्व संघटना आपला रेटा कायम ठेवून आहेत. तुर्तास आंदोलन स्थगित आहे. धन्यवाद.